राजगुरुनगर परिसराला अवकाळी पावसाची गुरुवारी सायंकाळी हुलकावणी, मात्र रात्री पावसाच्या सरी बरसल्या। पुढचे 3 दिवस पावसाचे विजांसह पाऊस हजेरी लावणार, मुंबई वेधशाळेच्या हवामान विभागाचा अंदाज। पुणे परिसरासह अर्ध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी येलो अलर्टचा इशारा। राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यालगतच्या भीमाशंकर कॉलनी येथील राजेशाही ग्रुपने साकारली मल्हारगडाची प्रतिकृती। किल्ल्याची हुबेहूब निर्मिती करायचा मावळ्यांनी केला प्रयत्न। थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सर्व चिमुकल्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी दिवाळी निमित्त किल्ल्याची बांधणी करीत दिवाळी सणाचा आनंद केला द्विगुणित। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे कार्य करीत राहा असं म्हणत नागरिकांकडून मावळ्यांचा गौरव। दिवाळी सणाचे औचित्य साधून सौरग्राम टेकवडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ आणि मोफत कपड्यांचे वाटप। राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम। सौरग्राम टेकवडी येथे 50 गरजू कुटुंबांना लाभ। यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे, टेकवडीचे सरपंच विठ्ठल शिंदे, देवीदास बांदल, संजय बेंडुरे आणि ज्ञानेश्वर पवार यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती। माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, श्रीधर रासकर, कल्पना रासकर आणि समीक्षा रासकर यांनी उपक्रमाचे केले संयोजन। चरोली खुर्द येथे बालाजी ट्रेडर्स या किराणा दुकानासमोर बेकायदा जमाव जमून 5 जणांच्या टोळक्याने किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून केली मारहाण। फिर्यादी किराणा दुकानदार भीमाराम चौधरी वय 25 यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण करीत आयुष रॉय यांनी हातात कोयता धरून निर्माण केली दहशत। आयुष रॉय वय 19, अभय पाखरे वय 21, रवी गलबे वय 23, सौरभ दाभाडे वय 18, रामप्रसाद रासके वय 21 या 5 आरोपींना आळंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कला उत्सव 2025 राज्यस्तर स्पर्धेत आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची कार्तिकी यादव एकल गायनामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी। पुणे येथे समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग दिल्ली, महाराष्ट्र प्रादेशिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय कला उत्सव 2025 सांस्कृतिक कार्यक्रम। नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न होणार। कार्तिकीच्या यशाचे सर्व स्तरातून होते कौतुक। कार्तिकी यादव आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक रामदास वहिले यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉक्टर दीपक पाटील, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे आणि उपप्राचार्य किसन राठोड यांनी केले अभिनंदन। खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ। रेटेवडी गावातील कोल्हे वस्ती परिसरात ओढ्याकाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने 7 वर्षाच्या मुलावर केला हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यात स्वराज दत्तात्रय जाधव हा गंभीर जखमी। प्राथमिक उपचारानंतर स्वराजला पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM रुग्णालयात हलविले। राजगुरुनगर वन परिक्षेत्र विभागाच्या वतीने कोल्हे वस्ती परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी लावला पिंजरा। जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षण प्रशांत खाडे यांनी जखमी स्वराज जाधव याची रुग्णालयात जाऊन घेतली भेट, प्रकृतीची केली विचारपूस।